आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती, तर रोजच्या रुटीनप्रमाणे दूध घरामध्ये घेतलं, स्वयंपाक सगळा आवरून घेतला, जी भाजी पोळी चपाती जी काय होते ते सगळं आवरून घेतलं. इकडे आमचे छोटूसं चिमुकलं उठलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला जवळ घ्यावं लागतं, हाय हॅलो बोलावं लागतं आणि व्हिडिओ असा चालू दिसला की आम्हाला खूप आवडतं. नाश्ता वगैरे करून घेतला आणि कढीपत्ता का काय आहे झाडाला ते काय समजलं नाही, तो चेक करून झाडाला पाणी घातलं. इकडे नाश्ता केला. संध्याकाळच्या रुटीनला असा साधासा सिंपलसा ड्रेस वेअर केला आणि अशी छानशी मी तयार झाली, अगदी साधी सिंपल तयार झाले. घराच्या जवळच एक हॉटेल आहे जो मिस्टरांनी बुक केलं होतं आणि असा छोटासा सिंपलसा चॉकलेट फ्लेवरचा केक मागवला होता, तो मुलांच्याही आवडीचा होता आणि सिंपल असं आम्ही सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं. कारण गेल्या महिन्यात 29 एप्रिलला माझ्या आणि माझ्या मुलीचा एकाच दिवशी वाढदिवस असतो, त्याचवेळी आम्ही मोठा जंगी सेलिब्रेट केला होता. म्हणून ह्यावेळी ठरवलं की ॲनिव्हर्सरी अगदी साधी आणि सिंपल करायचं. अँड बड्डेच्या दिवशीच मिस्टरांनी मला रेडमी न्यू लॉन्च झालेला फोन गिफ्ट केला होता. गेल्या आठवड्यामध्ये गुरुपुष्य अमृत असल्यामुळे त्याच दिवशी मी चांदीचे कानातले घेतले होते, त्यामुळे मी अगोदरच ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट मिस्टरांकडून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर आमच्या लग्नाला बघा 9 वर्ष कंप्लीट झाली, 10वं वर्ष आमच्या लग्नाला चालू झालं आणि असं आमचं छोटंसं फॅमिली विथ आम्ही सगळा सेलिब्रेट केला. आणि असं काय सुंदरसं ते हॉटेल होतं, अगदी त्यांनी तयारी करून ठेवली होती. आज मुलांच्या आवडीचा बेतच ठरवता, कारण घरी इतर 4 दिवस आम्ही लगातार नॉनव्हेज खाल्ल्यामुळे आम्हाला बाहेरचं नॉनव्हेज किंवा इतर हेवी जेवण खायची इच्छा नव्हती. असं साधा सिंपलच आम्ही नाश्ता म्हणता नाही, पण असं साधा सिंपलच आम्ही बर्गर वगैरे असा सेलिब्रेट केला. छोटूच्या पाऊचमध्ये समोसा होता, ते अगदी इतकं सुंदर आणि टेस्टी लागत होतं ना, असा मुलांच्या आवडीचा बर्गर वगैरे मागवला. मिस्टरांना कसं जास्त हेवी नको, रातच्या ते जास्त नाश्ता वगैरे खात नाही, म्हणून असंच साधा सिंपलच ज्यूस वगैरे घेत होते आणि मुलाला ट्रेनिंग देत होते की असं प्यायचं असतं तसं प्यायचं असतं. आणि हे बघा अशी आमची ॲक्टिंग चालू होती. इकडे मी केक खात होते. मला फारसा केक आवडत नाही, पण माझ्या मुलीचं होतं तर मम्मा असं खायचं, मम्मा तसं खायचं, जी मला ट्रेनिंग देत होती. तर इकडे बघा ती कशी खाते बघा, दाखवते. हे म्हणतं असा केक खायचा होता आणि अशी आमची मस्त मस्त ॲक्टिंग चालू असते. त्याच्यानंतर बघा कोल्ड्रिंक कसं प्यायचं, कारण आले आम्हाला ना जास्त खूप स्टँडर्ड राहायला खूप आवडतं आणि समजतंसुद्धा, कारण ही आमची अशी नाटकी छान ॲक्टिंग आम्हाला जमते. तर असा होता आजचा दिवस. चला बाय.